आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहे ते गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवतो. त्यामुळे जे आहे ते लग्न कार्यातसुद्धा जे आहे ते या गॅसमुळे काही अडचणी त्यांना पाहायला मिळतात. त्याचबरोबर कॅटरिंगचे व्यवसायातसुद्धा अडचणीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण जे कमर्शियल गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे जे ते लग्नातसुद्धा मोजकेच मेनू करावे लागतात. त्याचबरोबर जे आहे ते कॅटरिंग व्यवसायसुद्धा अडचणीत आला. अनेक ऑर्डर त्यांना सुद्धा नाकारण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली. आपल्यासोबत कुलस्वामिनी मंगल कार्यालयाचे मालक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं गॅसचा तुटवडा जाणवतो त्यामुळे काय अडचणीचा सामना करावा लागतो? नमस्कार. कुलस्वामिनी मंगल कार्यालय इथं आज एक लग्न होतं. एक 300 लोकांचं आहे आणि जनरली एक 300 लोकांना 3 तरी गॅस सिलेंडर लागत असतात. अर्थातच आमच्याकडं 5-6 गॅस सिलेंडर आहेत. आणखी एखादं लग्न होऊ शकतं, पण खरंच खूप टंचाई जाणवलेली आहे आणि गॅस टंचाईमुळं पुढचं काय होईल आम्हालाही थोडंसं आहे आणि लोकांनाही आम्ही रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की थोडीशी संख्या कमी करा किंवा हे तळलेले वगैरे पदार्थ कमी करून, स्वीटचे पदार्थ कमी करून असं आपण मेनू करूया की जेणेकरून आपलं काम भागलं पाहिजे. आणि सांगायलाही आनंद वाटतो की लोकही तसा प्रतिसाद देतात. आता एक 8 दिवसानंतरचं जे लग्न आहे त्यांनी 150 संख्या कमी केलेली आहे. आजची ही 250 ते 300ची संख्या आहे. यांना तर आम्ही योग्य दिलेलं आहे आणि आता भविष्यामध्ये आम्ही इंडक्शन, मग ते डिझेलवर चालणारे किंवा इलेक्ट्रिकलवर चालणारे असे पण आम्हाला शोधून ठेवावे लागतील. जर युद्ध असंच चालू राहिलं आणि गॅस टंचाई खूप जाणवली तर यातूनही आम्हाला मार्ग काढावा लागेल. आता भविष्यात जे तुमच्याकडे ऑर्डर येतात ते तुम्ही नाकारतायत का? आता तुमच्याकडे किती ऑर्डर येतात? हे पहा, हा बिझनेस आहे आणि हे शुभ कार्य आहे. कुणाचंही लग्न असो, साखरपुडा असो, ज्या बुकिंग झाल्या त्या तरी कराव्याच लागतील. नवीन जे आलेत त्यांना फक्त आम्ही रिक्वेस्ट करून सांगतो की तुमची संख्या किती आहे त्या पद्धतीने कमी करा. पण ज्यांची बुकिंग घेतलेली आहे त्यांना नाकारता येणार नाही आणि शुभ कार्य ही करावेच लागतील. वेळेतच करावं लागतात, शुभ मुहूर्तावर करावं लागतात. त्यामुळं आपल्याला त्यांना असं म्हणता येणार की तुम्ही या नका येऊ. पण आम्हालाही आमचं काम करणं आहे, फक्त त्यातून मार्ग काढणे. मग मार्ग जसं मी सांगितले की डिझेलवर चालणारे इंडक्शन असो, इलेक्ट्रिकल असो, या सगळ्यावर आपल्याला जावं लागेल. आणि होऊ शकतं की चुलीवरचं जिथं शक्य आहे, म्हणजे चुलीवर आपल्याला करता येईल का, तर तेही आम्ही ठरवणार आहोत आणि या प्रकारे त्यातून जाणारच आहोत. आपण बघतोय लग्न म्हणजे ते हौसेचा विधी आहे, धार्मिक विधी आहे आणि प्रत्येकांना असं वाटतं की त्यांच्या लग्नात जे आहे ते चांगले पदार्थ करावेत. त्या अनुषंगाने काही पदार्थ कमी करण्यात येतात का आता यामुळे, सगळ्या गोष्टीमुळे? एकदम बरोबर बोलताय तुम्ही की पदार्थ हे कमी होणारच. ज्यांनी 4-4 स्वीट सांगितले त्यांना 1-2 स्वीटवर तेही अपेक्षित आहे की त्यांनी कमी करावं. आणि जेणेकरून आपण जसं वीज वाचवतो किंवा पाणी वाचवतो तसं आता ही गॅस टंचाई आली तर त्यातही आपल्याला कसं वाचवता येईल याचा आम्ही नक्कीच विचार करतो. एक 700 जणाचं एक जवळच अरेवा हॉटेल म्हणून आहे, तर तिथं उद्घाटन होतं. तर त्यांनीही आलूवडे वगैरे, कचोरी असं सगळं स्नॅक्स सांगितलं होतं. तिथं त्यांना आम्ही हे सांगितलं की या गोष्टी आपण टाळूया आणि फ्रूट्स देतो आहोत आणि श्रीखंड देत आहोत, म्हणजे जेणेकरून तिथं गॅसचा तुटवडा आम्हाला जाणवणार नाही. मी विलास कोरडे, कुलस्वामिनी मंगल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत कुलस्वामिनी मंगल कार्यालयाचे मालक होते. ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते दररोज लग्न कार्य होतात, वेगवेगळे विधी होतात, त्याचबरोबर जे आहे ते धार्मिक कार्यक्रमसुद्धा होतात. मात्र ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवतो त्यामुळे जे आहे ते लग्नातसुद्धा कुठेतरी पदार्थ कमी करण्याची वेळ आली आणि भविष्यातील ऑर्डरसुद्धा ते जे ते अतिशय सावधगिरीने घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.